नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्राच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव। सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता मे महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव। जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचोक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला करा या ठिकाणी शेअर, चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कापसाचा बाजार भाव। जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचोक उत्तर, तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे कापसाची बाजारभाव पातळी, त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे कापसाची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा मे महिन्यात कापसाच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार कापसाचा बाजारभाव। चला या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर। सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पाहू। आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा दर हा सध्या 62 सेंट्स पासून 64 सेंटच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मे महिन्यात कापसाच्या बाजारभावात जास्त तेजी अथवा मंदी जरी दिसणार नसली तरी कापसाचा बाजारभाव हा मे महिन्याच्या अखेरीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात 65 सेंटच्या वर येऊ शकतो। याच्यामुळे काहीतरी जो आहे तो फायदा देशातील कापसाच्या बाजारभावाला मिळू शकतो। दुसरीकडे देशातून कापसाची निर्यात व कापसाची असणारी देशांतर्गत मागणी ही दिवसेंदिवस वाढायला लागली, पण दुसरीकडे कापसाचा शिल्लक साठा आणि कापसाची विक्री ही दिवसेंदिवस घटत असल्यामुळे कापसाची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये भविष्यात 100% प्रचंड तफावत दिसणार आहे। ही तफावत कापसाच्या भावाला आधार देणार आहे। याच्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव 7300 ते 7700 दरम्यान आहे याच्या सुधारणा होऊन कापसाची बाजारभाव पातळी मे महिन्यात या ठिकाणी 8000 पर्यंत पोहोचू शकते। अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या विक्रीचा विचार करत असाल तर 100% 8000 च्या आसपास कापूस पोहोचला की विक्री करून टाका, कारण भविष्याचं काही खरं नाही। आणि भविष्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा की कापूस हा पावसाळ्यात या ठिकाणी स्टॉक केला जाऊ शकत नाही। भविष्यात देशातील बाजारात आता कापसाची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपलं आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर नियमित मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे, कास्तकार बांधवाचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओमध्ये मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।